तो मारहाणीचा व्हिडिओ जुना. तळसंदेतील एका निवासी हॉस्टेलमध्ये त्याच वर्गातील विद्यार्थ्यांनी 2 विद्यार्थ्यांना बेल्ट, बॅट, दांडक्यानी अमानुष मारहाण केली. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली होती. त्याचबरोबर अन्य एका विद्यार्थ्याला रेक्टरने मारहाण केल्यानं राहुल कोळी या रेक्टर विरोधात पेठ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा 1 वर्षापूर्वीचा असून त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून वडगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार रेक्टर राहुल कोळी याला संस्थेतून काढून टाकल्याची माहिती अध्यक्ष रुपाली पाटील यांनी दिली. सध्या जो सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ जुना आहे आणि त्या व्हिडिओच्या संदर्भात किंवा संबंधित त्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई केलेली आहे. आणि परवा जो काही प्रकार घडला रेक्टरांच्याकडून तर त्या संदर्भात सुद्धा रेक्टरांना शाळेतून काढून टाकलेला आहे आणि झालेला प्रकार जो आहे तो निंदनीय आहे आणि इथून पुढे ही गोष्ट होणार नाही, हा प्रकार होणार नाही. हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या एका निवासी शाळेच्या हॉस्टेलमध्ये दिनांक 7 ऑक्टोबर रोजी हॉस्टेलमधील एका विद्यार्थ्याला किरकोळ कारणावरून रेक्टर राहुल कोळी यांनी बेदम मारहाण केली होती. याबाबत या विद्यार्थ्याचे पालक सनी गौतम मोहिते यांनी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात रेक्टर राहुल कोळी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान याच शाळेच्या हॉस्टेलमधील काही विद्यार्थी 2-3 मुलांना बॅट, बेल्ट आणि दांडक्याने अमानुष मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली. आज असंख्य पालकांनी शाळेकडे धाव घेतली. याबाबत संस्थेच्या अध्यक्षा रुपाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता वडगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या रेक्टर राहुल कोळी याला संस्थेतून काढून टाकला आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ जुना असून त्यावेळी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिक्षेची कारवाई केली होती आणि दोन्ही बाजूच्या पालकांना बोलावून कारवाईबाबत माहिती दिली होती. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर सोशल मीडियावर हे मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ते निषेधपात्र आहेत. कारवाई केल्याने संस्थेची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केले आहेत. याबाबत अधिक तपास वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे करत आहेत.